मोहगाव सावंगी शिवारात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, एक तरुण गंभीर जखमी, एकाचा मृत्यू। मिळालेल्या माहितीनुसार केतापार येथील ब्लिंकेट कंपनीतून काम आटपून दुचाकीने घरी परतणाऱ्या दोन तरुणांना एका अज्ञात भरधाव कारने समोरासमोर जोरदार धडक दिली। ही घटना 25 जुलै रोजी रात्री 9:00च्या सुमारास मोहगाव सावंगी शिवारात घडली। या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून निष्काळजी कार चालक घटनास्थळावरून अपघातानंतर वाहनासह पसार झाला आहे। मोहोपा येथील रहिवासी संकेत प्रकाश झाडे आणि आकाश ढाले हे दोघे आपल्या दुचाकीने क्रमांक MH40CF 4591 कामावरून घरी येत होते। दरम्यान मोहगाव सावंगी शिवारातील वैष्णवी नर्सरीजवळ समोरून येणाऱ्या एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी कारने चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या भीषण अपघातात दोन्ही रस्त्यावर कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मोहोपा येथे दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे। मात्र उपचारादरम्यान संकेत यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी सौ नलिनी प्रकाश झाडे यांच्या तक्रारीवरून मोहोपा पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS आणि मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक ईश्वर हणवते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।